नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेलच की केसर खाल्ल्याने त्वचा उजळते. पण खरंच केवळ केसर खाल्ल्याने त्वचा गोरी होते का? की हा फक्त एक समज आहे? म्हणून आज आपण या विषयाचा आयुर्वेद, विज्ञान आणि आहारशास्त्राच्या आधारावर सखोल अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, केसरचं बॉटनिकल नाव आहे कॉक्रस सॅटिफस. ही एक महागडी पण अत्यंत शक्तिशाली वनस्पती आहे. भारतामध्ये विशेषतः काश्मीरमध्ये केसरचं उत्पादन केलं जातं आणि काश्मीरमधील हे केसर जगातील सर्वात उत्तम केसर मानलं जातं. मित्रांनो, केसरचा उपयोग फक्त पदार्थ सुगंधित करायला नसून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फार फायदेशीर आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की केसर खाल्ल्याने खरंच त्वचेला फायदा होतो का, आणि होतो तर तो कसा. तर मित्रांनो, केसर म्हणजे नुसतं सुगंध देणारं घटक नव्हे, तर निसर्गाने दिलेलं एक अनमोल रत्न आहे. आयुर्वेदामध्ये ज्या औषधींना विशेष महत्त्व दिलं जातं त्यामध्ये केसरचा मान फार मोठा आहे. ही वनस्पती दिसायला नाजूक असली तरी तिचा औषधी सामर्थ्य अत्यंत प्रभावी आहे. कॉक्रस सॅटिवस या वनस्पतीचं फूल हे केसरचं मूळ स्थान आहे. या फुलाच्या केसर रंध्रामधून मिळणारं गडद केसरी लाल रंगाचा खरा घटक म्हणजे केसर असतो आणि हा एक एक धागा हाताने अलगद वेचायचा असतो आणि ते देखील अतिशय काटेकोरपणे. यामध्ये मेहनत अधिक लागते आणि उत्पादन अत्यंत मर्यादेमध्ये असतं, म्हणून ती इतकी महागडी आहे. पण तिचं मोल केवळ किमतीमध्ये नाही तर आरोग्यदायी गुणांमध्ये अधिक आहे. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये केसरला वर्ण्य असं म्हटलं आहे. त्याचा अर्थ असा की त्वचेचा रंग, तेज आणि सौंदर्य सुधारण्यास मदत करणारी औषधी आहे. चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये देखील केसरला शरीर शुद्धी करणारी, पोषणदायी आणि मन शांत करणारी औषधी मानलं गेलं आहे. विशेषतः भावप्रकाश निघणं या ग्रंथामध्ये केसरचं वर्णन अतिशय स्पष्टपणे केलं आहे, जिथे ती त्वचेला निखार देणारी आणि रक्त शुद्ध करणारी म्हणून सांगितली आहे. केवळ सौंदर्य नाही तर ती त्वचेच्या खोल थरावर काम करत असते. म्हणून केसर म्हणजे सौंदर्याचाच नाही तर संपूर्ण स्वास्थ्याचं गुपित मानलं गेलं आहे. केसरचं सौंदर्यवर्धक सामर्थ्य केवळ आयुर्वेदा पुराणात नाही तर आधुनिक विज्ञानही त्याला पाठिंबा देतं. संशोधनाने हे स्पष्ट केलं आहे की केसरमध्ये काही महत्त्वाचे जैव सक्रिय घटक असतात जे शरीरावरती खोल पातळीवर परिणाम करतात, ज्यामध्ये क्रोसन, सेफ्रोनॉल, कम्प्रेफेल आणि क्रोसन हे घटक मुख्य आहेत. या सर्व घटकांमध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हणजे शरीरात होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस लढवण्याची ताकद असते. मित्रांनो, आपल्या शरीरात दररोज काही फ्री रॅडिकल्स निर्माण होत असतात. ते शरीराच्या पेशींना हानी पोहोचवतात आणि त्वचा थकलेली, निस्तेज आणि वयस्कर दिसू लागते. केसरमधील हे अँटीऑक्सिडंट्स अशा नुकसानदायक घटकांना निष्क्रिय करते आणि त्वचेला संरक्षण देतात. मित्रांनो, विशेष म्हणजे क्रोसिन या घटकाबद्दल 2018च्या जर्नल ऑफ इथिनोफार्मॉलॉजी यामध्ये प्रकाशित संशोधनामध्ये हे आढळून आलं आहे की केसरच्या सातत्याने वापर केल्यास त्वचेच्या वर्णात स्पष्टपणे सुधार दिसून येतो. क्रोसिन हे मेलेनियमचे उत्पादन मर्यादित करतं आणि त्यामुळे त्वचेत गडदपणा कमी होण्यास मदत होते. मेलेनियम हा रंगद्रव्य जबाबदार असतो त्वचेच्या काळेपणासाठी, त्यामुळे त्याचं संतुलन राखणं आवश्यक असतं. या दृष्टीने केसर एक नैसर्गिक उपाय म्हणून प्रभावी ठरतो आणि त्यामुळे याचा वापर सौंदर्य वृद्धीसाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य ठरतो. मित्रांनो, आयुर्वेद ही केवळ एक औषधांची शास्त्रीय प्रणाली नाही तर ती शरीर आणि मनाच्या समतोलावर आधारित जीवनशैली आहे. या शास्त्रामध्ये आरोग्य म्हणजे आजार नसणं नाही तर दोष, धातू आणि मल यांचा संतुलित प्रभाव होणं या संदर्भातील केसरकडे बघितलं जायचं तर आयुर्वेदामध्ये केसरला उष्णवीर्याची असं म्हटलं जातं. हेच औषध मानलं जातं. याचा अर्थ ती शरीरामध्ये उष्णता निर्माण करून रक्ताभिसरणाला चालना देते आणि पचनक्रिया अधिक प्रभावी करते. भावप्रकाश निघंटू या सुप्रसिद्ध आयुर्वेद ग्रंथामध्ये केसरविषयी वर्णन करताना सांगितलं आहे की केशरम वर्ण रक्तशुद्धीकरणम स्निग्धम वेधा वर्णनमच. म्हणजेच काय तर केशर त्वचा उजळते, रक्त शुद्ध करते, स्निग्धता म्हणजे मृदुता निर्माण करते आणि मेंदूच्या कार्यक्षमता ही वाढवते.
त्यामुळे शरीराला पोषण मिळतं आणि संपूर्ण स्वरूपात आरोग्य हे टिकून राहतं. आपल्या शरीराची त्वचा ही अंतर्गत स्थितीचे प्रतिबिंब असते. जर रक्त शुद्ध होत असेल आणि यकृत व्यवस्थित कार्य करत असेल तर त्वचेला तो तजेलपणा नैसर्गिकरित्या प्राप्त होतो. केसर हे यकृताचे कार्य सुधारण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे ती त्वचेवर प्रत्यक्ष नसली तरी खोल परिणाम करणारी औषधी ठरत असते. आयुर्वेदाने या सगळ्याच बाबतींमध्ये सुसंगतपणे वर्णन केल्यामुळे केसरचं स्थान अतिशय सन्मानाचं आहे. मित्रांनो, केसर खाणं जितकं फायदेशीर आहे तितकंच ते योग्य प्रकारे घेणं देखील फायद्याचं आहे. आयुर्वेदामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की औषधी गुण असलेली कुठलीही वस्तू शरीरात जाण्याची पद्धत जर बरोबर नसेल तर तिचा परिणाम कमी होतो आणि काही वेळ त्रासदायक सुद्धा ठरतो. केसर देखील याला अपवाद नाही. त्यामुळे केसर घेताना त्याचे प्रमाण, वेळ आणि पद्धत याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, आयुर्वेदीय परंपरेनुसार केसर हे कोमट दुधात मिसळून घेणं उत्तम मानलं जातं. विशेषतः गर्भवती महिलांनी केसरच्या पोषक गुणामुळे केसरयुक्त दूध दिलं जातं. ते गर्भातील बाळाच्या विकासात देखील परिणाम करतं आणि आईच्या शरीराला पोषण पुरवून त्वचेला नैसर्गिक नितळपणा देतं. रिकाम्या पोटी 2-3 केसरचे धागे कोमट दुधात मिसळून घेतल्यास शरीराची ऊर्जा वाढते आणि पचन संस्थेचे कार्य अधिक प्रभावी होते. काही लोक सुंठ किंवा दालचिनी यासारखी औषधी मिसळली जाते, जे त्वचेसाठी एकंदरीत प्रतिकारशक्तीसाठी सुद्धा फायदेशीर ठरतं. मात्र केसर हे तीव्र परिणामकारक औषध असल्याने त्याचा अतिरेक टाळणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. रोज जास्तीत जास्त 8 ते 10 मिलीग्रॅम इतकंच प्रमाण सुरक्षित मानलं जातं. यापेक्षा अधिक घेतला तर शरीरामध्ये उष्णता वाढू शकते, डोकेदुखी, उलट्या किंवा अस्वस्थता जाणू शकते. त्यामुळे केसरचा वापर करताना त्याची शक्ती ओळखून संयमाने आणि शहाणपणाने तो आहारात समाविष्ट करणं केवळ सौंदर्यच नव्हे तर आरोग्यासाठी आदर्श ठरतं. मित्रांनो, केसरचा उपयोग आपण केवळ खाण्यासाठीच करतो असं नाही, तर त्याचा बाह्य वापरात चेहऱ्यावर सौंदर्य वृद्धीसाठी फार उपयोगी ठरतो. यामध्ये एक नैसर्गिक चमक निर्माण करणारी ताकद असते. जर तुम्ही केसर, चंदन, गुलाबजल आणि दूध यांचं मिश्रण करून चेहऱ्यावर लावलं तर काही दिवसातच तुम्हाला त्वचेतील निखार जाणवेल. हे मिश्रण त्वचेतील मेलेनिन सिंथेसिस कमी करतं, म्हणजेच त्वचेला काळसरपणा देणाऱ्या रंगद्रव्याचे प्रमाण संतुलित करतं. त्यामुळे पांढऱ्या, उजळ आणि समप्रमाणामध्ये चमकणाऱ्या त्वचेचा अनुभव येतो. जर तुम्ही हे फेस पॅक आठवड्यातून एकदा वापरलं तर डाग, टॅनिन, पिगमेंटेशन यासारख्या त्रासांमध्ये लक्षणीय फरक जाणवतो. ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी नियमित आणि स्वयं हा तिचा मुख्य गाभा आहे. पण हे सगळं करताना एक महत्त्वाचा मुद्दा विसरून चालणार नाही. आपल्या त्वचेचं आरोग्य केवळ बाह्य गोष्टींवर नाही तर आपल्या आहार, झोप आणि मानसिक स्थितीवर देखील अवलंबून असतं. फक्त केसर खाल्ल्याने रंग गोरा होतो असं नाही, हे अर्धसत्य आहे. कारण जर आपल्या शरीरात पोषणाचा अभाव असेल, पचनसंस्था कमकुवत असेल, शरीरात पाणी कमी असेल, झोप अपुरी असेल किंवा तणाव खूप असेल तर कितीही चांगली औषधे घेतली तरी परिणाम दिसणार नाही. जर तुमचा आहार जास्त फळांनी, भाज्यांनी किंवा बियांनी भरलेला असेल तर मग केसर त्यावर सोन्याहून अधिक काम करतं, म्हणजेच त्याचे दुहेरी फायदे होतात. पण जर शरीर आधीचं थकलेलं, प्रदूषित, अन्नाने भरलेलं आणि मन सतत तणावात असेल तर मग केसर ही काही करू शकत नाही. म्हणून सौंदर्य टिकवायचं असेल तर केसर हे केवळ एक पूरक साधन समजा आणि संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष द्या, तेव्हाच त्याचा खरा फायदा दिसून येईल. मित्रांनो, आज आपण या गोष्टींवरती विश्वास ठेवतो की जर शास्त्रीयदृष्ट्या तपासून पाहिली गेली असेल तर तिचा उपयोग आणि अधिक आत्मविश्वासाने करता येतो. केसर सुद्धा याला अपवाद नाही. आधुनिक संशोधकांनी आयुर्वेदामध्ये दिलेल्या वाद्यांना पुष्टी दिलेली आहे. जर्नल ऑफ कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजीमध्ये 2020 प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार केसर अर्कचा वापर सातत्याने 8 ते 9 आठवडे केल्यास त्वचेच्या रंगात निखार येतो. त्वचा निरोगी, गोरी आणि उजळ दिसते. हे प्रयोग मानवी त्वचेवर केले गेले आहेत आणि याचा परिणाम वास्तवात दिसून आलेला आहे. त्याचबरोबर पायथोथेरपी रिसर्च 2017च्या अभ्यासात केसरमधील
क्रोसिन या जैव घटकाने त्वचेतील मेलेनियम जो त्वचा गडद बनवतो त्याच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्याची स्पष्ट परिणामकारकता दिसून आली आहे. त्यामुळे केसर हा फक्त बाह्य सौंदर्य वाढवणारी नसून त्वचेमधील शरीर प्रक्रियांवर देखील परिणाम करणारी ठरू शकते. मित्रांनो, याच वेळी आयुर्वेद रिसर्च अँड प्रॅक्टिस 2015च्या एका संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की केसर यकृताच्या कार्यक्षमतेला चालना देतं. यकृताचं आरोग्य म्हणजे शरीर शुद्धीकरण नीट होणं आणि जेव्हा शरीर आतून स्वच्छ होतं तेव्हा त्याचं तेज बाहेरून दिसून येतं. या सर्व संशोधनातून केसराचा उपयोग केवळ पारंपरिक श्रद्धेवर आधारित नसून वैज्ञानिकदृष्ट्या देखील सिद्ध झालेला आहे. पण लक्षात घ्या, केसर जरी नैसर्गिक असले तरी तिचे प्रमाण जर योग्य नसले तर ते दुष्परिणाम होऊ शकतात. ती उष्ण गुणधर्माची असल्याने अति प्रमाणात घेतल्यास शरीरामध्ये उष्णता वाढते, जे डोकेदुखी, उलट्या, जळजळ, अशक्तपणा किंवा स्त्रियांच्या बाबतीत गर्भपातासारखे गंभीर त्रास निर्माण होऊ शकतात. विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच केसरचा उपयोग करावा. कारण औषधे हे केवळ त्यांच्या गुणांनी नव्हे तर वापराच्या योग्यतेने प्रभावी ठरत असतात. त्यामुळे केसरचा खरा लाभ घ्यायचा असेल तर योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही त्रिसूत्री पाळणं आवश्यक आहे. त्यातच खरं सौंदर्य आणि आरोग्य लपलेलं आहे. तर मित्रांनो, केसर खाल्ल्याने त्वचा गोरी होते का? याचं उत्तर आपण होय, पण अटींसह. केशर शरीरात कार्यरत होण्यासाठी आपली पचनशक्ती चांगली असावी लागते, रक्त शुद्ध असावं लागतं आणि संपूर्ण दिनचर्या नैसर्गिक आणि संतुलित असावी. आयुर्वेद सांगतो, त्वचा ही केवळ रंगाने नव्हे तर आरोग्याने तेजस्वी होते. केसर त्यामध्ये मदत करतो, पण तो जादुई उपाय नाही. तो एक सहाय्यक घटक आहे, एक नैसर्गिक पोषक औषध. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा होईल. मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच ठिकाणी, याच चॅनलवरती एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्मित करत राहा, हसत राहा, रोज नवीन काहीतरी शिकत राहा. धन्यवाद.